तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बुलडोझर आणि आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना. ही केवळ घटना नाहीये, हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाव आहे. पण त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणून घेणाऱ्या कुठे गेल्या सगळ्या? महापुरुषांचा अपमान होत असताना त्या मुख गिळून बसल्यात. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा केवळ मंचावर बोलण्यासाठी असतो की काय? तो जपण्यासाठी उभं राहण्याची हिंमत सुद्धा लागते. जर महात्मा फुलेंचा अपमान तुम्हाला दिसत नसेल तर सावित्रीच्या लेकी म्हणवण्याचा नैतिक अधिकार तरी उरतोय का तुम्हाला? महापुरुषांचा अपमान झाला तर तुमची भूमिका काय? राजकीय सोय की सामाजिक बांधिलकी? तुमचा खरा चेहरा आज सावित्रीच्या खऱ्या लेकींनी बघितलाय. महाराष्ट्र काँग्रेसच्या नीच वृत्तीला माफ करणार नाहीच, पण तुम्हाला देखील माफ करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.